आपल्या रक्षकांचा सन्मान करा. डॉक्टरांवरील हिंसाचार थांबवा. जीवन वाचवणाऱ्या डॉक्टरांचे रक्षण करा. डॉक्टरांच्या वरील हल्ले बंद करा. डॉक्टरांच्यासाठी डॉक्टरांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. कोलकात्याच्या डॉक्टरांना न्याय द्या. जीवन वाचवणाऱ्या डॉक्टरांचे अधिकार सुरक्षित ठेवा. कोलकाता घटनेचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. कोलकाता घटनेची तात्काळ चौकशी करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. जाहीर निषेध पदयात्रा. कोलकाता घटनेचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. कोलकाता घटनेची तात्काळ चौकशी करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. कोलकाता घटनेची तात्काळ चौकशी करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी जाहीर निषेध पदयात्रा, जाहीर निषेध पदयात्रा, जाहीर निषेध पदयात्रा. कोलकाता घटनेचा आजाद है पर बेटियां आजाद नहीं. हमें सामान चाहिए, चिंता नहीं, चिंता नहीं, अधिकार चाहिए, सन्मान चाहिए. कोलकाता घटनेचा जाहीर निषेध, जाहीर निषेध. चला पुढे. कोलकाता घटनेची तात्काळ चौकशी करून गुन्हेगारांना फाशीची काय करायचं? गव्हर्नमेंट थांबायचं, करायचं. थांबकी म्हणावं त्याला. या ठिकाणी पलूस तालुक्याचे तहसीलदार साहेब निवेदन स्वीकारण्यानुसार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच. हा जाहीर निषेध
कडेगाव मतदारसंघाचे लाडके आमदार विद्यमान आमदार माननीय समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधी इथे उपस्थित झालेले आहेत. सर्व शाळांनी सहकार्य केलेलं आहे आणि विशेषतः परक्या स्त्रीकडे बघा तर घरावरती अमानुषाचा अत्याचार झाला आणि त्या महिलेचा नंतर खून करण्यात आला. वास्तविक पाहता या देशाने राहिले पाहिजे अशा पद्धतीचे कायदे आपण संसदेत केले, परंतु संसद असेल, विधानभवन असेल, विधानसभा असेल, इथं कायदे कडक करून त्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. परंतु नुसतं कायदे करून चालणार नाही. समाजामध्ये समाज परिवर्तन घडवणं गरजेचं आहे आणि ती सर्वांची किंवा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. कारण महिलांना सुरक्षा खात्री द्यायची असेल तर समाजात परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि एक सामाजिक चळवळ म्हणून त्याकडं पाहिलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीची चळवळ आपल्याला सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना, तरुणांना, नेतृत्वांना करणं गरजेचं आहे. या झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि करतो. कोलकाता इथे जी अमानुष घटना घडली, आपल्या भगिनीवर जो अत्याचार झाला, ती आपली भगिनी आहे, आपल्या भारत देशाची एक नागरिक आहे आणि ज्या पद्धतीने तिच्यावर अत्याचार करण्यात आला त्याच्यासाठी निषेध करण्याकरता आज पडूस गावातील सर्व नागरिक, डॉक्टर, वकील व समाजातील इतर सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते, सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते, व्यावसायिक सर्वजण आज त्या संस्थेने उपस्थित आपण राहिलेला आहे. वास्तविक पाहता कोलकाताची घटना ही एक अत्यंत दुर्दैवी आणि प्रचंड वाईट घटना आहे. आपल्या देशाला, आपल्या संस्कृतीला, आपल्या इतिहासाला, आपल्या वर्तमान काळाला खरं तर गालबोट लागणारी ती एक घटना आहे. आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या परंपरेमध्ये आपण नेहमीच स्त्रियांचा मान सन्मान राखलेला आहे. लक्ष्मी, सरस्वती, विद्या यांचं पूजन केल्याशिवाय अनेक क्षेत्रातलं कामकाज सुरू होऊ शकत नाही. आणि अशा आपल्या धर्मातल्या सुद्धा देवींचा मान राखत असताना ज्या आईच्या पोटी आपण सगळे जन्माला येतो, अशा आपल्या माता असतील. रक्षाबंधन या 2 दिवसावर आहे, ज्या बहिणींच्या संरक्षणासाठी आपण त्यांच्याकडून दाढी बांधून घेतो. ज्या एखाद्या आपल्या पोटी कुटुंबात जन्माला आलेली आपली कन्या असेल, त्या कन्याला लहानापासून मोठं करण्याकरता जे तिचं पालकतत्व आपण स्वीकारतो, अशा सगळ्या जबाबदाऱ्यांचा भान खरं तर आज आपण ठेवला पाहिजे. माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वास्तविकता सध्याचा काळ, परिस्थिती हा विचित्र आहे. आपण काही लोकांनी संस्कारावर या ठिकाणी बोललो. माझं म्हणणं आहे की आपल्या स्त्रिया, आपल्या भगिनी या आपल्या देशाच्या एक महत्त्वाच्या घटक आहेत. त्यांचं जतन, त्यांचं पोषण करणं, त्यांचं संरक्षण करणं हे सगळ्यांचंच हे नैतिक कर्तव्य आहे. आज पाहतोय की अनेकदा मोबाईलवर आपली घरातली तरुण पिढी, ती पुरुष असो किंवा स्त्री असो, काय बघत असतात, त्यातनं पुन्हा संध्याकाळचं काय होतं, त्या सगळ्यावर कुठेतरी आज बारीक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की मुलांवर विशेष करून जे अंमली पदार्थसुद्धा आज तरुण पिढीमध्ये दिवसेंदिवस दुर्दैवाने वाढत चाललेले, या अंमली पदार्थ आपली तरुण पिढी घेते का नाही घेत आणि ते घेण्यापासून त्यांना रोखण्याकरता सुद्धा पालकांनी आणि समाजाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. ज्या व्यक्तीने, ज्या पुरुषाने हा अमानुष कृत्य केलं, त्याच्यात निश्चितपणे त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. परंतु हे का घडतं, त्याच्या मागची छोटी मोठी काय कारणं आहे, याचा सुद्धा शोध घेऊन आता समाजाने, सरकारने आणि पालकांनी सुद्धा, इतर घटकांनी सुद्धा जागरूकपणे आज या ठिकाणी चांगली पावलं टाकली पाहिजे. मला असं वाटतं आज इथं वकील संघटनेचे प्रतिनिधी आहेत. आपण पाहतो की आता त्या आरोपीला अटक केली, त्या अटक केल्यानंतर आता सुनावणी होती, सुनावणीवर नंतर तारखा होती. 2-4 महिने अशी आंदोलनं केले जातील, पुन्हा 2-4 महिन्यानंतर आंदोलनानंतर पुन्हा कधीतरी दुर्दैवाने अशीच एक घटना देशाच्या कुठल्या तरी राज्यात, शहरात, कुठल्या तरी गावात पुन्हा आंदोलन एका दुसऱ्याचं होईल. पण
या ठिकाणी हे असलं न करता आंदोलन निषेध झालाच पाहिजे, जनजागृती झालाच पाहिजे, उठाव हा झालाच पाहिजे समाजाचा. परंतु मला वकील संघटनेला विनंती करायची की फास्ट ट्रॅक अशा घटनेबाबतीत कोर्टाला अपील करून आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरावं आणि ज्यावेळेस आपल्या एका भगिनीवर स्त्रीवर समाजात अत्याचार होतो त्या ज्या फॉरेन्सिक मेडिसिन असेल, डॉक्टर मंडळी इथं सगळी आहेत, ज्या फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये सिद्ध होतं की आरोपी कोण आहे, की तत्काळ त्या ठिकाणी त्या आरोपाला शिक्षा झाली पाहिजे. त्याच्याकरता मला वाटतं देशातल्या वकील संघटनेने सुद्धा डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी रस्त्यावर उतरले पाहिजे. आज मला एवढं सांगायचं आहे की जो परवा हल्ला झाला, ज्या भगिनीची आमच्या दुर्दैवाने मृत्यू झाला, ती भगिनी डॉक्टर होतीच, पण ती या देशाची आमच्या सगळ्यांची भगिनी होती. आणि म्हणून ह्यातनं आपण सगळ्यांनी जागृतपणे आपल्या भगिनींच्या संरक्षणासाठी येणाऱ्या काळात एक दिलाने एक सुटीने या ठिकाणी आज अनेक गोष्टींच्या बारकाव्यांवर लक्ष ठेवून आपण पुढची या ठिकाणी असलं कोण अनवकुश कृत्य करण्याच्या ऐवजी मनात सुद्धा या ठिकाणी कोण आणत असेल त्याची पावलं त्या दिशेने असेल. कारण मला मी काल पेपरमध्ये वाचलं, त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी घाणेरडे व्हिडिओ सापडले म्हणून या ठिकाणी त्याची मनोवृत्ती ही बिघडलेली होती असं म्हणलं जातं. या सगळ्या बारीक बारीक गोष्टींवर आता लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. म्हणून निश्चितपणे या घटनेचा तीव्र निषेध करत महाराष्ट्र सरकार असो, केंद्र सरकार असो, ज्यावेळेस अशा घटना घडतात फॉरेन्सिक मेडिसिन हे अत्याधुनिक करून या ठिकाणी त्याचं फास्ट ट्रॅक कोर्टातून त्याला तातडीने फाशीची शिक्षा ही केली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आम्ही आमच्या सगळ्या डॉक्टर बंधू भगिनीच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत. या बाबतीत निश्चितपणे कडक कायदा करण्याबाबतीत एक मनुस कडेगावचा लोकप्रतिनिधी म्हणून, तुमचा भाऊ, तुमचा मुलगा म्हणून या ठिकाणी निश्चितपणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही सगळे सर्व पक्षाचे आमदार एकजूट होऊन या ठिकाणी कठोर कायदा निश्चितपणे निर्माण करू हा तुम्हाला या ठिकाणी एक शब्द देतो. आणि या बाबतीत कसलाही पक्षपात होणार नाही. सगळी मंडळी एक दिलाने एक विचाराने या ठिकाणी या कायद्याबाबतीत एक रूपाने एकजूट राहतील हा विश्वास आहे. केंद्र सरकार निश्चितपणे या बाबतीत सुद्धा जागरूकपणे नवा कायदा करेल असा मला विश्वास या ठिकाणी व्यक्त करावा वाटतो. आणि आपण सगळेजण मनुष्य सगळे नागरिक या घटनेच्या निषेधार्थ एकत्र आलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद.